नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपली टीईटीची परीक्षा काही दिवसांवर आलेली आहे. आपल्याला बदललेल्या पॅटर्ननुसार प्रश्नांचा सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, तुमच्या स्कोरमध्ये या एका व्हिडिओने 5 ते 10 गुणांचा नक्कीच फरक पडणार आहे. कारण बघा, आपण या प्रश्नांचं जे संकलन केलेलं आहे ते तुमच्या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर करण्यासाठी आणि तुम्हाला परीक्षेत 100% यशस्वी करण्यासाठी आपण या ठिकाणी याचं संकलन केलेलं आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी हा इशारा आहे, सावध व्हा. या प्रश्नांचा सराव जर नाही केला तर तुमचा स्कोर खूप कमी येऊ शकतो. कारण नवीन पॅटर्ननुसार अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहेत आणि तुम्ही या प्रश्नांचा सराव केलाच नसेल मला माहिती आहे, कारण इतर कुठंही तुम्हाला हा सराव करायला भेटणार नाही. चला, आपण जे आहे आपल्या या टीईटी बालमानसशास्त्र या सरावाला आपण सुरुवात करूया. हे प्रश्न जे आहेत ते आहेत ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. चला, आजचा पहिला प्रश्न. प्रश्न मोठे आहेत, घाबरू नका. व्यवस्थित प्रश्न वाचायचे आणि समजून घ्यायचे. मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला व्यवस्थित हे समजावून सांगेन. बघा, आजचा पहिला प्रश्न आहे. एका 4 वर्षाच्या मुलाला वाटते की उंच आणि निमुळत्या पेल्यामध्ये बुटक्या आणि रुंद पेल्यापेक्षा जास्त ज्यूस आहे. जरी त्याच्यासमोर समान आकाराच्या पेल्यातून ते ओतले गेले असले तरीही जीन पियाजेच्या मते विद्यार्थ्याची ही अडचण कशामुळे आहे? मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही खूप साऱ्या थिअरीज वगैरे ऐकल्या असतील, वाचल्या असतील, समजून घेतल्या असतील. परंतु हे जे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत हे 2026च्या नवीन पॅटर्ननुसार तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहेत. चला, पर्याय बघा. पहिला पर्याय अहंकेंद्रित विचार, संधारणाचा अभाव, वस्तुस्थायित्व आणि अमूर्त विचार. मित्रांनो, हे 4 पर्याय दिलेले आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नांमध्ये योग्य त्या ठिकाणी इंग्लिशचे जे वर्ड्स आहेत ते वापरलेले आहेत, कारण मराठीचे शब्द तुम्हाला समजण्यास बऱ्यापैकी अवघड जाऊ शकतात. त्यामुळं जो प्रश्न समजत नाही त्यातले इंग्लिशचे जे शब्द आहेत ते तुम्ही आपल्याला पेपरमध्ये तिथं सुविधा असते तशी दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न असतात, तर तुम्ही ते इंग्लिशमध्ये पाहून समजून घेऊ शकता. बऱ्याच वेळा असं होतं की इंग्लिशचा शब्द आपल्याला समजायला सोपा जातो, परंतु मराठीचा तो शब्द अवघड वाटू शकतो. तर मित्रांनो, प्रश्न समजला असेल तुम्हाला. जीन पियाजी जे आहे त्यांची थिअरी आहे आणि त्याच्यावर आधारित हा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. चला, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संधारणाचा अभाव म्हणजेच लॅक ऑफ कन्झर्वेशन. मित्रांनो, वस्तूचे बाह्य रूप बदलले तरी तिचे मूळ प्रमाण तेवढेच राहते. हे न समजण्याची जी अवस्था असते त्याला आपण संधारणाचा अभाव म्हणतो. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न. चला, पहिला प्रश्न आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कारण परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला तिथं दिसतील आणि जर तुम्ही नाही सराव केला तर त्यावेळेस मात्र तुम्ही गोंधळून जाल की हे नवीन काय आलेलं आहे. मित्रांनो, चला आता बघा, हा प्रश्न काय आहे. एक विद्यार्थी गणिताचे एक अवघड शाब्दिक उदाहरण सोडवताना अडकतो. शिक्षक त्याला पूर्ण उत्तर न सांगता एक छोटीशी हिंट देतात किंवा पहिली पायरी समजावून सांगतात, ज्यामुळे विद्यार्थी ते उदाहरण स्वतः पूर्ण करतो. लेव वायगोट्स्कीच्या सिद्धांतानुसार शिक्षक येथे कशाचा वापर करत आहेत? प्रश्न समजला? असेच मोठमोठे प्रश्न परीक्षेत असणार आहेत. जास्तीत जास्त प्रश्न असेच असणार आहेत. त्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, व्यवस्थित हा व्हिडिओ पहा. तुम्हाला जे थेरॉटिकली प्रश्न आहेत ते आता कमी प्रमाणामध्ये येतील. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला जास्त असणार आहेत. चला, पर्याय बघू आपण. पर्याय 1 दिलेला आहे, पाधारचना ऑब्लिक आधार देणे, समीपस्थ विकासाचे क्षेत्र, अनुकूलन, प्रबलीकरण. मित्रांनो, खरंच सांगतो, शब्द तुम्हाला अवघड वाटत असतील, तुम्ही थोडंसं जे इंग्लिशमध्ये दिलेले आहेत ते शब्दही या ठिकाणी पाहू शकता. चला,
याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए, पाधारचना ऑब्लिक आधार देणे. या दोन्हीपैकी एक शब्द तिथं असू शकेल. मित्रांनो, जेव्हा एखादे मूल मदतीशिवाय एखादं काम करू शकत नाही, तेव्हा त्याला दिलेली जी तात्पुरती मदत किंवा जे मार्गदर्शन असतं त्यालाच स्कॅफोल्डिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच आधार देणे, पाधारचना करणे. आलं लक्षात? स्कॅफोल्डिंग लक्षात ठेवा किंवा आधार देणे लक्षात ठेवा. तुम्हाला हा प्रश्न तिथं आला तर समजून जाईल. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. तुमच्या वर्गात एक अंधुक दृष्टी म्हणजेच लो व्हिजन असलेला विद्यार्थी आहे. समावेशित शिक्षणाच्या तत्वानुसार तुम्ही एक शिक्षक म्हणून खालीलपैकी कोणता निर्णय घ्याल? मित्रांनो, पर्याय बघू. त्याला विशेष शाळेत जाण्याचा सल्ला द्याल, त्याला वर्गात सर्वात पुढे बसवून शिकवताना मोठ्या अक्षरातील शैक्षणिक साहित्याचा वापर कराल, त्याच्या पालकांना बोलावून सांगाल की त्याला शिकवणे शक्य नाही, इतर मुलांप्रमाणेच त्यालाही सामान्य वागणूक देऊन त्याच्याकडे विशेष लक्ष देणार नाही. पर्याय व्यवस्थित समजून घ्या. बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, पर्यायामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि प्रश्नांमध्ये नेमकं काय शिकलेलं आहे याचा विचार करायचा आहे. तर याचं अचूक उत्तर सांगतो मित्रांनो, पर्याय क्रमांक बी, त्याला वर्गात सर्वात पुढे बसवून शिकवताना मोठ्या अक्षरातील शैक्षणिक साहित्याचा वापर कराल. मित्रांनो, सी मध्ये जे आहे ना ते पूर्ण निगेटिव्ह शब्दाचा वापर केलेला आहे. मुलांसाठी जो निगेटिव्ह असतो, निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकणारा, तो आपला पर्याय उत्तराचा कधीच नसतो. चौथ्या पर्यायामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला ते शेवटपर्यंत योग्य वाटत होतं, परंतु शेवटी काय म्हणलं त्यांनी की विशेष लक्ष देणार नाही. नाही म्हणल्यामुळं काय आहे की तो पर्याय आपला येऊ शकत नाही. म्हणून बघा, पर्याय बी जो आहे तो योग्य आहे. बघा आता या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहू आपण. सविता नावाची विद्यार्थिनी केवळ चांगले गुण मिळवण्यासाठी किंवा शिक्षकांचा ओरडा टाळण्यासाठी नव्हे, तर तिला विज्ञानातील नवीन संकल्पना समजून घेण्याची खरोखरच आवड आहे, म्हणून ती रात्रभर अभ्यास करते. समजला प्रश्न? ही कोणत्या प्रकारची प्रेरणा आहे? बघा, बाह्य प्रेरणा, नकारात्मक प्रेरणा, आंतरिक प्रेरणा, सामाजिक प्रेरणा. मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला माहित आहे काय आहे? कमेंट करा बरं. नक्कीच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंतरिक प्रेरणा. म्हणजेच बघा, जेव्हा अध्ययनाची कृती स्वतःच आनंददायी असते आणि विद्यार्थ्याला आतून ज्ञान मिळवण्यासाठी किंवा आतून ज्ञान मिळवण्याची जी ओढ असते, तेव्हा ती काय असते? आंतरिक प्रेरणा असते. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. एक शिक्षक गणित शिकवत असताना घटक पूर्ण होण्यापूर्वीच मध्येच विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या चाचण्या घेतात आणि त्यांना कुठे अडचण येत आहे हे तपासून त्यांना लगेच मार्गदर्शन करतात. हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? पर्याय दिलेले आहेत. संकलित मूल्यमापन, आकारिक मूल्यमापन, नैदानिक चाचणी आणि प्रमाणित चाचणी. मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आकारिक मूल्यमापन. लक्षात ठेवा, शिकण्याची प्रक्रिया चालू असताना विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून त्यात सुधारणा करण्यासाठी आणि योग्य फीडबॅक देण्यासाठी आकारिक मूल्यमापन केले जाते. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, असाच एकदम पॉवरफुल कॉन्टेंट तुम्हाला यूट्यूबवर कुठंच भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही मित्रांनो काय करायचंय, आपल्या व्हिडिओला लाईक करायचंय, आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचंय. त्यामुळे काय होतं की मला आणखीनही तुमच्यासाठी पॉवरफुल कॉन्टेंट घेऊन येण्यासाठी प्रेरणा मिळत असते. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघू आपण. सुहास हा अभ्यासात सामान्य आहे, परंतु तो वर्गातील इतर मुलांशी लगेच मैत्री करतो, सर्वांना सोबत घेऊन काम करतो आणि मुलांमधील भांडणे अतिशय कुशलतेने सोडवतो.
हॉवर्ड गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार सुहासमध्ये कोणती बुद्धिमत्ता अधिक आहे? मित्रांनो, प्रश्न वाचताना तुम्हाला समजत असेल की हा किती एकदम परफेक्ट असा क्वेश्चन आहे आणि असेच प्रश्न जे आहेत ते तुम्हाला परीक्षेत दिसतात. चला, पर्याय दिलेले आहेत. अंतर्गत वैयक्तिक बुद्धिमत्ता, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. मित्रांनो, इतर लोकांच्या भावना, हेतू आणि इच्छा समजून घेणे आणि त्यांच्याशी प्रभावीपणे संवाद साधण्याची जी क्षमता असते त्याला आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हटलं जातं. आलं लक्षात? चला, सर्वांनी लाईक करा. चला, समजत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये थंब दाखवू शकता. चला, पुढचा प्रश्न बघा. पाचवीचा एक विद्यार्थी म्हणतो, मी वर्गात शांत बसणार आहे कारण मी जर दंगा केला तर शिक्षक मला शिक्षा करतील. लॉरेन्स कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार हा विद्यार्थी कोणत्या अवस्थेत आहे? प्रश्न जबरदस्त आहे. पर्याय पाहू आपण. शिक्षा आणि आज्ञाधारकता अवस्था, चांगला मुलगा ऑब्लिक चांगली मुलगी अवस्था, सामाजिक करार अवस्था, सार्वत्रिक नैतिक तत्वे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शिक्षा आणि आज्ञाधारकता अवस्था. बघा, पूर्व संकेतक्षम पातळीवरील या पहिल्या अवस्थेला मुले केवळ शिक्षा टाळण्यासाठी नियमांचे पालन करत असतात. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न. एका विद्यार्थ्याला वाचताना नेहमी बीच्या जागी डी दिसतो. तो वॉजला सॉ वाचतो आणि त्याला वाचन करताना खूप अडखळायला होते. हे लक्षण खालीलपैकी कोणत्या अध्ययन अक्षमतेचे असू शकते? प्रश्न आठवा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. चला, याच्या अगोदर आपण भरपूर याच्याबद्दल तयारी करून घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे. पर्याय दिलेले आहेत. डिस्कॅल्कुलिया, डिस्ग्राफिया, डिस्लेक्सिया, ऑफेजिया. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया हा एक वाचन दोष आहे ज्यामध्ये मुलांना अक्षरांची रचना, शब्द ओळखणे आणि सलग वाचन करण्यामध्ये खूप अडचणी येत असतात. चला, पुढचा प्रश्न. टीईटी परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर एक उमेदवार म्हणतो, परीक्षा परिषदेने पेपर खूपच कठीण काढला होता आणि अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारले होते, त्यामुळे मी नापास झालो. येथे हा उमेदवार कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करत आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, तुम्हाला समजण्यासाठी म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुमच्याच मित्रांच्या आधारित तयार केलेला प्रश्न आहे, है ना. डिफेन्स मेकॅनिझम जो आहे त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. बघा, पर्याय दिलेले आहेत. प्रक्षेपण, समर्थन, उदात्तीकरण आणि प्रतिगमन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रक्षेपण. आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणे याला प्रक्षेपण म्हणतात. ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. आला लक्षात? चला, पुढचा प्रश्न. नवीन आणि कठीण धडा शिकवण्यास सुरुवात करण्यापूर्वी शिक्षक वर्गात एक सोपी आणि मनोरंजक कृती घेतात जेणेकरून विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित होईल. हा थॉर्नडाईकच्या कोणत्या अध्ययन नियमाचा वापर आहे? असेच क्वेश्चन असणार आहेत, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. चला, पर्याय बघा. सरावाचा नियम, परिणामाचा नियम, तयारीचा नियम आणि डी दिलेला आहे बहुप्रतिक्रिया नियम. याचं उत्तर तुम्हाला येत आहे, मला माहित आहे. चला, सांगा बरं कमेंटमध्ये याचं काय उत्तर आहे. पुढचा प्रश्न. येस, तयारीचा नियम. सर्वांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. चला, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजेच NCF 2005 आणि रचनावादी दृष्टिकोनानुसार वर्गात शिक्षकाची मुख्य भूमिका कशी असली पाहिजे?
खूप जबरदस्त प्रश्न आहे. व्ही-व्ही-आय-पी करून ठेवा, कारण हा प्रश्न ॲज इट इज येऊ शकतो. चला, पर्याय दिलेले आहेत. बघा, प्रश्न असा होता आपला, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आणि रचनावादी दृष्टिकोनानुसार वर्गात शिक्षकाची मुख्य भूमिका कशी असली पाहिजे. पर्याय दिलेले आहेत. हुकुमशहा, केवळ माहिती देणारा, सुविधादाता, ऑब्लिक मार्गदर्शक आणि डी दिलेला आहे कठोर नियंत्रक. बघा, ज्यांनी व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत किंवा NCF ची जी तत्व आहेत ते पाहिलेली आहेत, तर मित्रांनो त्यांना हा प्रश्न सुटेल. हा प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, सुविधादाता ऑब्लिक मार्गदर्शक, ज्याला इंग्लिशमध्ये फॅसिलिटेटर असं उल्लेखलं जातं. मित्रांनो लक्षात ठेवा, रचनावाद सांगतो की मुले स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः करतात. शिक्षकानं केवळ त्यांना योग्य वातावरण आणि मार्गदर्शन पुरवून एक सुविधादाता म्हणून काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. एक फॅसिलिटेटर म्हणून काम केलं पाहिजे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघा, शाळेच्या स्नेहसंमेलनाची तयारी करताना एक शिक्षक नेहमी मुलांना जड बाके उचलण्यास सांगतात आणि मुलींना फळ्यावर रांगोळी काढण्यास किंवा सजावट करण्यास सांगतात. शिक्षकाची ही कृती काय दर्शविते. पर्याय दिलेले आहेत. लिंग समभाव, लिंगभेदाचा साचा, शारीरिक क्षमतेची योग्य ओळख, प्रगतिशील विचार. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लिंगभेदाचा साचा म्हणजेच जेंडर स्टेरिओटायपिंग. आलं लक्षात. जेंडर स्टेरिओटायपिंग म्हणजे बघा, समाजानं स्त्री आणि पुरुषांसाठी ठरवून दिलेल्या पारंपरिक आणि पूर्वग्रह दूषित भूमिकांचे पालन करणे म्हणजेच जेंडर स्टेरिओटायपिंग असतं. आलं लक्षात. एवढी गोष्ट आणि ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, एका शाळेतील मुख्याध्यापक अत्यंत कडक आहेत आणि ते नेहमी हातात छडी घेऊन येतात. त्यांची चाहूल लागताच मुले घाबरतात. काही दिवसांनी मुख्याध्यापक नसतानाही केवळ त्यांच्या बुटांचा आवाज ऐकून म्हणजेच इतर बुटांचा आवाज ऐकून मुले घाबरू लागतात. इव्हॉन पॅव्लॉवच्या अभिसंधान सिद्धांतानुसार बुटांचा आवाज इथे काय म्हणून काम करत आहे. एकदम महत्वाचा प्रश्न आहे, कॉन्सेप्ट क्लिअर करणारा प्रश्न आहे. चला सर्वांनी थंब करा, थंब द्या कॉमेंटमध्ये आणि लाईक करायला विसरू नका. पर्याय दिलेले आहेत. अनभिसंधित उद्दीपक, अनभिसंधित प्रतिक्रिया, अनभिसंधित प्रतिक्रिया. सॉरी बघा, मी सुद्धा या ठिकाणी पर्याय वाचताना चुकलो, कारण बघा पर्यायामध्ये अनभिसंधित आणि अभिसंधित एक कन्फ्यूज करणार आहे. चला, सी चा जो पर्याय आहे तो आहे अभिसंधित प्रतिक्रिया. पुढचा दिलेला आहे अभिसंधित उद्दीपक. पर्याय वाचताना शांततेत वाचा, प्रश्न वाचताना शांततेत वाचा, मोठमोठे प्रश्न असणार आहेत. याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय डी, अभिसंधित उद्दीपक. मित्रांनो बुटांचा आवाज हा नैसर्गिकरित्या भीतीदायक नसतो, पण मुख्याध्यापकांशी त्याची सांगड घातल्यामुळं तो आता भीती निर्माण करणारा आणि अभिसंधित उद्दीपक बनलेला आहे. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न, जेव्हा एखादा लाजाळू विद्यार्थी वर्गात पहिल्यांदाच हात वर करून उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शिक्षक सर्वांसमोर त्याचे कौतुक करतात आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. यामुळे तो विद्यार्थी पुढील तासांमध्ये अधिक उत्साहाने सहभाग घेतो. BF स्किनरच्या मते शिक्षकांनी कशाचा वापर केला. आलं लक्षात. चला बघा, पर्याय दिलेत. धन प्रबलीकरण, ऋण प्रबलीकरण, शिक्षा, विलोपन. याचं अचूक उत्तर आहे धन प्रबलीकरण, है ना, पॉझिटिव्ह रेनफोर्समेंट. चला पुढचा प्रश्न, रोहितने नुकताच इंग्रजी टायपिंगचा कोर्स पूर्ण केला आणि आता तो मराठी टायपिंग शिकत आहे, परंतु मराठी टायपिंग करताना त्याची बोटे वारंवार इंग्रजी कीबोर्डच्या रचनेनुसार फिरतात आणि चुका होतात. हे कशाचं उदाहरण आहे. पर्याय दिलेले आहेत.
अध्ययनाचे धनसंक्रमण, अध्ययनाचे शून्य संक्रमण, अग्रोन्मुख निरोधन आणि पश्चोन्मुख निरोधन. मित्रांनो, शब्द तुम्हाला अवघड वाटत असतील, समजून घ्या फक्त कन्सेप्ट. तुम्हाला या कन्सेप्ट समजल्यानंतर परीक्षेमध्ये काही अवघड असणार नाही. बघा, पर्याय सी याचं अचूक उत्तर आहे अग्रोन्मुख निरोधन. म्हणजेच काय बघा, जेव्हा पूर्वी शिकलेल्या गोष्टींमुळं नवीन गोष्टी शिकण्यात किंवा आठवण्यात अडथळा निर्माण होतो, तेव्हा त्याला अग्रोन्मुख निरोधन म्हटलं जातं. लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न. एका शिक्षिकेच्या लक्षात येतं की ती तिच्या वर्गातील बहुतांश विद्यार्थी गणितात बेरीज करताना हातचा विसरतात. हे सोडवण्यासाठी ती 2 आठवडे प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करून एक नवीन पद्धत वापरून पाहते आणि मुलांच्या प्रगतीची नोंद ठेवते. शिक्षिकेची ही कृती काय आहे? सगळं सांगून झाल्यानंतर शेवटी प्रश्न विचारलाय की शिक्षिकेची ही कृती काय आहे. चला, पर्याय दिलेले आहेत: मूलभूत संशोधन, कृती संशोधन, ऐतिहासिक संशोधन आणि डी दिलेला आहे प्रात्यक्षिक परीक्षा. मित्रांनो, उत्तर सांगण्यापूर्वी तुम्हाला एक आव्हान आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. याचं उत्तर आहे कृती संशोधन. शालेय पातळीवर दैनंदिन आणि स्थानिक समस्या ओळखून त्या सोडवण्यासाठी शिक्षकांनी स्वतः शास्त्रीय पद्धतीने केलेला उपाय म्हणजेच कृती संशोधन असतो. हे आपण बीएडला शिकलेलं आहे आणि त्याच्यावर आधारितच हा प्रश्न आहे. चला, पुढचा प्रश्न बघा. एकाच वर्गातील 2 विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, आवड आणि शिकण्याची गती पूर्णपणे वेगळी आहे. अशा परिस्थितीत आदर्श शिक्षकाने काय करावे? पर्याय दिलेले आहेत: दोघांनाही एकाच समान पद्धतीने शिकविणे सुरू ठेवावे, हुशार विद्यार्थ्याला वेगळ्या वर्गात पाठवावे, भेददर्शी अध्यापन पद्धतीचा वापर करावा, संथ विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करून अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. बघा, या ठिकाणी याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे भेददर्शी अध्यापन पद्धतीचा वापर करावा. म्हणजेच काय, लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भिन्नतेनुसार आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत, साहित्यात आणि गतीत बदल करणे यालाच भेददर्शी अध्यापन म्हणतात, जे बालकेंद्रित शिक्षणात अत्यंत आवश्यक आहे. आलं लक्षात? भेददर्शी अध्यापन पद्धती काय असते ते चला सर्वांनी समजून घ्यायचंय व्यवस्थित. पाठांतराने इथे काहीही फायदा होणार नाही. कॉन्सेप्ट तुम्ही आपल्या डोक्यामध्ये ठेवायला शिका. येते लक्षात? पुढचा प्रश्न. एक 5 वर्षांची मुलगी तिच्या आईला पोळ्या लाटताना काळजीपूर्वक पाहते. नंतर ती स्वतःच्या खेळण्यातील छोट्या लाटण्याने मातीची पोळी लाटण्याचा अगदी तसाच प्रयत्न करते. अल्बर्ट बांडुरा यांच्या सिद्धांतानुसार हे कोणत्या प्रकारचे अध्ययन आहे? पर्याय दिलेले आहेत: प्रयत्नप्रमाद अध्ययन, मर्मदृष्टीमूलक अध्ययन, निरीक्षणात्मक अध्ययन आणि अभिसंधान. तर याचं अचूक उत्तर आहे निरीक्षणात्मक अध्ययन, ऑब्झर्वेशनल लर्निंग. येते लक्षात? बघा, अल्बर्ट बांडुरा यांच्या मते जे आहे ते मुले त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करतात आणि त्यांच्या वर्तनाचे अनुकरण करून काय करत असतात? शिकत असतात. म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणजे काय असतं की मॉडेल्स पाहून काय करतात? मुलं शिकत असतात. पुढचा प्रश्न. विज्ञान शिकवताना एक शिक्षक थेट चुंबकाचे गुणधर्म फळ्यावर लिहून देत नाहीत. त्याऐवजी ते विद्यार्थ्यांना लोखंड, प्लास्टिक, रबर, कागद आणि एक चुंबक देतात व त्यांना स्वतः शोधून काढण्यास सांगतात की चुंबक कशाला चिकटतो. ही कोणती अध्यापन पद्धती आहे? का नाही? जबरदस्त प्रश्न. चला, पर्याय दिलेले आहेत: व्याख्यान पद्धत, शोधन अध्ययन ऑब्लिक उद्गामी पद्धत, निगामी पद्धत, पाठांतर पद्धत. याचं अचूक उत्तर आहे शोधन अध्ययन ऑब्लिक उद्गामी पद्धत. बघा, जोरम
ब्रुनरने मांडलेल्या या पद्धतीत विद्यार्थी स्वतः उदाहरणांवरून किंवा प्रयोगामधून ज्ञानाचा शोध घेतात आणि नियमांपर्यंत पोहोचत असतात. आलं लक्षात? त्यामुळे उत्तर जे आहे ते बी आहे, शोधन, अध्ययन पब्लिक उद्गामी पद्धत. दोन्हीपैकी एक शब्द तिथं पर्यायामध्ये असू शकतो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, शिक्षण हक्क कायदा 2009 म्हणजेच RT 2009 नुसार जर एका 10 वर्षांच्या मुलाने कधीच शाळेत प्रवेश घेतला नसेल किंवा मध्येच शाळा सोडली असेल तर शिक्षकानं काय करावं? पर्याय दिलेले आहेत. त्याला पुन्हा इयत्ता पहिलीमध्येच प्रवेश द्यावा, त्याचे वय जास्त झाल्यामुळे प्रवेश नाकारावा, त्याला त्याच्या वयाला अनुरूप अशा योग्य वर्गात प्रवेश द्यावा आणि विशेष प्रशिक्षण द्यावे, त्याला मुक्त विद्यालयात प्रवेश घेण्यास सांगावे. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्याला त्याच्या वयाला अनुरूप अशा योग्य वर्गात प्रवेश द्यावा आणि विशेष प्रशिक्षण द्यावे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, RT कायद्यातील तरतुदीनुसार एज अप्रोप्रिएट एनरोलमेंट करणे बंधनकारक आहे, म्हणजेच वयानुरूप प्रवेश देणे बंधनकारक आहे. 10 वर्षाच्या मुलाला थेट 4थी किंवा 5वीत प्रवेश देऊन त्याला इतर मुलांच्या पातळीत आणण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग दिले जाते, त्याला स्पेशल क्लास, तिथं त्यांना विशेष प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. आलं लक्षात तुमच्या सर्वांच्या? चला बघा, या ठिकाणी आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या भागामध्ये पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील आणि इथून पुढचा जो सराव असणार आहे आपला, तो सराव याच प्रकारच्या प्रश्नांचा असणार आहे, कारण ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनवर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असणार आहेत. तर मित्रांनो, यापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्हाला स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा, जे यावेळेस TETची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. चला, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा. भेटूया असंच पुढच्या भागामध्ये नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा, आत्मविश्वास ठेवा, नक्कीच तुम्ही TET पास होणार आहात. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.